तर खरातनं रस्ता बंद करून तिथे लोखंडी जाळी लावली आहे आणि त्यामुळे भागवत शेळके एकीकडे तर त्यांचा भाऊ जाळीच्या दुसऱ्या बाजूला राहतोय। याचाही आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। भागवत शेळके सध्या कुठे राहतात ते आपण बघितलं आणि आपण आता ज्या ठिकाणी आलो आहोत हा रस्ता आहे जो वहिवाटीचा रस्ता होता तो रस्ता अशोक खरात यांनी बंद केला असा शेळके कुटुंबियांचा आरोप आहे। याच्याच पुढच्या बाजूला ईशानेश्वर मंदिर आहे आणि शेळके कुटुंबियांचं म्हणणं आहे की याच रस्त्यावरून त्यांची ये जाय चालू होती। आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, ही जाळी टाकलेली आहे। भागवत शेळके एका बाजूला आहे आणि त्यांचे बंधू हे दुसऱ्या बाजूला आहे। या दोन्ही भावांच्या मध्ये ही जाळी आहे। सर्जेराव शेळके आपल्या सोबत आहेत। काय नेमकं झालं? आता तुम्ही दोघं भाऊ एक जायचे ह्या बाजूला एक जायचे त्या बाजूला, काय झालं? आमचा गट नंबर 316 आहे। हा जो गट नंबर आहे 317 आहे आणि हे जे कॅमेरामॅन उभे आहेत हा गट नंबर 318 आहे। ही तिघांची बाउंड्री आहे आणि आमचा हा परंपरागत रस्ता होता जाण्याचा येण्याचा। आम्ही त्यांच्याकडे व अतिरिक्त रस्त्याची कुठल्या पद्धतीची मागणी केलेली नाही आणि करणार पण नाही। फक्त जो परंपरा वहिवाटाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आम्हाला जाऊ द्या येऊ द्या एवढाच आमचा विषय आहे। पण मग रस्ता बंद करताना काय म्हणत होते? तुमची काय चर्चा झाली होती? चर्चा म्हणजे मी त्या दिवशी इथं नव्हतो, त्यावेळेस ज्या पाठीमागच्या वेळेस आहे ना त्यांचे दुसरे कोणीतरी त्यांच्या कमिटीवरती होते, त्यांनी सांगितलं आमचं सरकारी काम चालू आहे, हे जे बंदिस्त कुंपण आहे हे सरकारी, तुम्ही जर याला अडथळा केला तुम्ही 12च्या भावात जाशाल। शेवटी सर आपल्याला कोणी वाली नाही, आम्ही गप्प राहून घेतला आणि आजपर्यंतही गप्पच आहे। चाकण करे ना हे तार कंपाऊंड केलं, नदीला पाणी आलं, तो बंधारा भरला, मग आम्ही इथं कार्यक्रम होता, मग आम्ही त्यांना बोलवलं, म्हणलं कोणाला बोलवलं? रुपाली चाकण करला इथं होती ना मंदिरात ते। मग आम्ही म्हणलं अहो मॅडम आम्ही दोघी जणी आलो, मॅडम आम्हाला आहे ना फक्त इथं गेट खोलून फक्त आम्हाला पायी यायला रस्ता राहू द्या, आम्ही पाण्यातून येऊ पण रस्ता राहू द्या। त्या म्हणे मी सरांना सांगते आणि गेट खोलायला लाविते, चावी घेते सरांकडून, त्या तिकडे एक गेट करेल आहे ना पार तिकडं, तर म्हणलं तिडून काय ना आम्ही पाण्यातून येऊ आणि हे करू, येऊ म्हणलं फक्त येऊ जाऊ, पोरांना घेऊन जाऊ, दुधाच्या किटल्या घेऊन जाऊ म्हणे। हा मग ते म्हणे सरांकडून चावी घेऊ, सरांकडून काही चावी घेतली नाही त्याने, परत त्या आल्या बी नाही। परिस्थिती अशी आहे, मोठा भाऊ जाळीच्या ह्या बाजूला आहे आणि उर्वरित त्यांचं कुटुंब जाळीच्या त्या बाजूला आहे आणि याला सर्वस्वी जर कोणी जबाबदार असेल तर तो अशोक खरात असल्याचं शेळके कुटुंबियांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता प्रशासन नेमकं याची काय दखल घेते हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।